नमस्कार मंडळी, मी गौरी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. बरं, तुम्ही आता बोलत असाल की मी या भाज्या का बनवते, पण खरं सांगायचं तर मला पण ही भाजी आवडत नाही. पण घरी होती, मग काय करणार, मग बनवावी लागली. टिफिनसाठी काहीतरी बनवावं लागतं. यासाठी काय केलं तर पहिले कांदा कापला, भाजी कापली, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली, कांदा टाकला. कांदा छान असा लाल होईपर्यंत भाजून घेतला. नंतर त्याच्यामध्ये हळद टाकली, धने पावडर टाकली, घाटी मसाला टाकला, मीठ टाकला आणि हे सगळे मसाले छान भाजून घेतले. त्याच्यानंतर भाजी टाकली. या भाजीला तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही नक्की सांगा. आमच्याकडे याला पडवळ बोलतात. आमच्याकडे म्हणजे मला पण ही भाजी माहीत नव्हती. मला इकडे आल्यानंतर, मुंबईला आल्यानंतर ही भाजी काय आहे ती समजली. त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं, पाणी टाकलं आणि भाजी शिजायला ठेवून दिली. बरं, मग पुढे काय केलं तर चपातीचं पीठ घेतलं, चपातीचं पीठ मळलं. मला आज 3च चपात्या बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे मी थोडंच पीठ मळलं होतं. चपातीचं पीठ मऊ होण्यासाठी पहिले मळून घ्यायचं आणि लास्टला त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि त्याला छान असं रगडून रगडून त्याला व्यवस्थित मळायचं. म्हणजे पीठ हे मऊ होतं आणि चपात्यासुद्धा छान अशा मऊसूद होतात. चपात्यांना छान लेअर येण्यासाठी आधी चपाती छोटीशी लाटायची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं, त्याची घडी करायची आणि मग चपाती सगळी पूर्ण लाटून घ्यायची. त्याच्यानंतर चपाती भाजून घेतली. मस्त असं दोन्ही साईडनी छान अशी भाजून घ्यायची चपाती आणि मग ती अशी छान मस्त फुगते आणि छान सॉफ्ट अशा होतात चपात्या. तुम्ही बघत असाल किती छान दिसते माझी चपाती. हे सगळं झाल्यानंतर मग टिफिन भरला आणि आणि मी ऑफिसला गेली. बरं, तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर